एकदा जरी अशी खुसखुशीत खारी तुम्ही घरच्यांना बनवून खाऊ घातली ना, तर घरच्यांना विश्वास सुद्धा बसणार नाही की ही खारी तुम्ही घरीच बनवली आहे. ना ओव्हन ना डाळडा, फक्त 10 मिनिटात ही झटपट खुसखुशीत खारी तुम्ही एकदा नक्की करून बघा. आणि चवीला तर इतकी भन्नाट की चहाचा कप संपेपर्यंत प्लेट रिकामी होईल. तर त्यासाठी काय करायचं, इथे 2 वाट्या मैदा घ्यायचा आहे. सोबतच यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि इथे 1 चमचा भरून मी ओवा घेतलाय, त्याला असं हातावर क्रश करून घालायचंय. याऐवजी तुम्ही जिरा पण घेऊ शकता. यामध्ये 2 चमचे साजूक तूप घालायचं आणि पिठाची मूठ बनेपर्यंत चोळून घ्यायचं. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पिठाचा असा घट्टसर गोळा मळून घ्यायचा. आता आपल्याला ते साठा बनवून घ्यायचा आहे. तर त्यासाठी ते 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलंय, त्यामध्ये 3 चमचे साजूक तूप घालायचं आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर आपल्या इथे साठा बनवून तयार झालाय. आता पिठाचे आपल्याला असे 4 भाग करून घ्यायचे आणि त्यातली एक लाटी घेऊन आपल्याला अशी गोल गोल लाटी करून घ्यायची. आता याची आपल्याला मोठी पातळ पोळी लाटून घ्यायची आणि बाकीच्याही आपल्याला अशाच पातळ पोळ्या लाटून घ्यायच्या. आता पोळी पाटावर मोठी पोळी ठेवायची आणि आपल्याला सर्व बाजूंनी साठा लावून घ्यायचा आहे. आता त्यावर दुसरी पोळी ठेवायची आणि दुसऱ्या बाजूनेही आपल्याला साठा लावून घ्यायचा आणि वरतून असा मैदा चिटकून घ्यायचा आहे. असेच आपल्याला एकावर एक ठेवून सर्व पोळ्यांना साठा लावून घ्यायचा आहे. सर्वात वरच्या पोळीलाही साठा लावून घ्यायचा आणि असा दोन्ही बाजूने याला फोल्ड करून घ्यायचंय. मी दाखवते अशा पद्धतीने. फोल्ड करत असताना देखील याला सर्व बाजूने साठा लावत राहायचा आहे. अशी घडी करून झाली की याला परत एकदा लाटून घ्यायचंय. असं मोठं लाटून घ्यायचं आणि याला जाडसरच ठेवायचं, जास्त पातळ लाटायचं नाही. आता याच्या चारही बाजूनी काट कापून याचे खारीच्या आकारासारखे याला कट करून घ्यायचंय. आता याला मस्त खारीच्या आकारात कट करून घेतलं. आता लगेच आपल्याला तळायला घ्यायचंय. आता एक एक करून खारी तेलामध्ये सोडायची आणि मंद आचेवरती खुसखुशीत होईपर्यंत मस्त तळून घ्यायचे. थोड्याच वेळात तुम्ही इथे बघू शकता आपल्या खारीला मस्त पदर सुटलेत आणि मस्त खुसखुशीत तळून तयार झाली आहे. बघा मग आपली बेकरीपेक्षाही भारी खुसखुशीत एक एक पदर सुटलेली खारी बनून तयार झाली आहे. तुम्हाला चहामध्ये खारी बुडून खायला आवडते की बिस्किट, मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तेही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडलं असेल तर एक लाईक नक्की करा.